शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना, कशा आहात तुम्ही? तर चला, काल होती एकादश आणि आज आहे द्वादश. तर आज जे आहे द्वादशीचा जे स्वयंपाक आहे, काय करणार आहे काय नाही उपासामध्ये ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ती जे आहे धावपळ सकाळी चालू आहे, कारण जे कालचा उपास आहे आणि 12-1 तर रोजचं डेलीचं रुटीन आहे जेवायचं. पण आज कसं उपास आहे, मिस्टर कसे लवकरच येणार आहेत कारण पाऊस कालपासूनच चालू आहे आणि सध्या गिऱ्हाईक पण दुकानी नसतं, त्याच्यामुळं ते कधी पण येऊ शकतात. त्याच्यामुळं आज उठल्यावर रात्री जे काय सगळे कामं सगळे आवरून ठेवले होते आणि सकाळी जे आहे आता उठले, त्याचे पाचशे कामं वगैरे सगळं झाले आणि आता पूजा करून घ्यायची. मला पहिल्यांदा तर गॅसवरले भांडे वगैरे सगळे खाली काढले, कारण घासून ठेवले होते, कारण मी बाहेरच भांडे घासते. पण 2 दिवस झालं सगळं म्हणतात ना, आकाडीचं ना आपली जी मोठी बसायच्या आधी नाही त्याला बरोबर पसारा करून ठेवला होता की नाही मिस्टरने. चालू आहे 2 दिवस गरम तिथं जे आहे ते पाऊस चालू आहे. जसं आता मी जे आहे प्यायचं पाणी भरून घेते, कारण मला स्वयंपाक करायचा आधी अर्धा करणार आहे मी. अर्धा किलो भेंडी पुन्हा जे आहे स्वयंपाकाला मला आज करायची पनीरची भाजी, पाणी भरून चमकुऱ्याच्या वड्यांवर भरपूर असे पान आले तर चमकुऱ्याचे. तसंच पहिले चमकुऱ्याच्या वड्या करायच्या, चपात्या, भात आणि पुऱ्या करायचा विचार होता, आपण तेल नको म्हणल्यानं मग साधं नॉर्मल करायचं जेवण माझा. तर चला मी मला गॅसच्या वाट्यावरचा पसारा आवरून पुन्हा आरामशीर पूजाला बसावं. नाही तर चौकड गर्द असलं ना की मला वाटते मग कधी उठू की कधी आवरू की, तर पूजामध्ये मग मन लागत नाही. त्याच्यामुळं आधी जे आहे थोडंसं काम जे पार पाडलं आणि सगळं जे आवरून ठेवलं की नाही ना, आपण उठून किचनमध्ये आलो ना, स्वयंपाकाचा वट्टा सुटसुटी दिसला तर काम मला करू पण वाटतं आणि सुधारतंय मी. आणि आधीच हे दिसलं की नाही की मग कटाळा येते कामाचा आणि स्वयंपाक पण करू वाटत नाही. त्याच्यामुळं आधी गॅसचा वट्टा आवरून पुन्हा पूजेला बसायचं ठरवलं आहे. ते इथं तर आधी वट्टा आवरून घेणार आहे. आणि फुलं पण आज भरपूर निघले होते, काल तरी थोडे फुलं निघले होते जास्वंदीचे, आणि आज तुम्ही बघू शकता किती भरपूर असे फुलं निघलेत. आणि वर गेले होते फुलं काढायला, आता मग चमकुरा दिसला, मग भज्याचा जे बेत आहे ते कॅन्सल केला, कारण पाऊस पडल्यानं कधी पण भजे तर होतातच. म्हणून मग चमकुरा पण थोडासा तोडून आणला आणि जे भाजीपाला भरून ठेवला होता ते पण फ्रीजमध्ये ठेवला मी. आणि थोडीशी कोथिंबीर पण लगेच हातासगट वर काढून घेतली आणि भरपूर चमकुरा निघला. आणि बघू शकता तुम्ही फुलं मोठे मोठे असे उमलायलेत फुलं आणि गुबू फुलं आलेत असे, आणि एवढे पाने घेऊन आले ना, अजून भरपूर पान आहेत वर चमकुऱ्याची. आणि आता कसं दुधाची खीर करायची ना, त्याच्यामुळेच उठल्याच मी जे बदाम आहेत ते गरम पाण्यामध्ये भिजू घातले, कारण त्याचं वरचं जे टप्पर राहते ना ते साईडला निघतं आणि एकदम पांढऱ्या शुपट आपण जसं मी ग्रेव्ही करूनच टाकीत असते. आता खीर जे करतात तांदूळ जे राहतात ना भाजून वाटायचे आपल्याला, तर हे बघा इथे मी भिजू घातले तर, आणि सकाळीच भिजू घातलेले आहेत मी ते बदाम. त्याच्यामुळं कसं कोमट पाण्यामध्ये भिजू घातले ना की त्याच्यावरची जी साल आहे लवकर निघती. आणि इथं जे मला दूध गरम करायला ठेवायचं, आता पूजेला बसायच्या आधी बारीक गॅसवर दूध गरम करायला ठेवते. म्हणलं कसं पूजा होस तर माझं दूध पण इकडं गरम होतंय. अगर सीओ एसडीएम इस स्तर के अधिकारी उनकी सेवा करें, पैर दबाए, तो उन्हें भी पुण्य मिलेगा और इस सेवा का भाव जो पैदा होता है वो भी पूरा होता है. आणि रोजचं पूजा की नाही नित्यनेमाची असती, काय अडचण असली तरच पूजा नसती. नाही तर कुणाच्यात कसं असतंय, जसं की उपास असते सोमवार, गुरुवार, शुक्रवार अशाच दिवशी पूजा करतात, पण मजा येतं. तसं नाही, मी रोजचं जे आहे जसं की आपण आंघोळ वगैरे करून स्वच्छ राहतात तसं देवांना पण रोजचं जे आहे पाण्यातून कारण पूजा तर करावंच लागती. नाही तर कुणी 8 दिवसाला असतंय म्हणून त्यांना काही वाटत नाही. आणि रोजचं जे आहे 8 दिवसाची पूजा जी असती ते रोजचंच आपल्याला तसं सगळं मंदिर साफ करणं, व्यवस्थित देवं ठेवणं, प्रत्येक पसारा काढणं, तवा पूजा असती. त्याच्यामुळं अर्धा-1 घंट्याच्या वर जे आहे पाऊण घंटा तर सहज रोजचं पूजन लागतं. आणि देव पण मंदिरामध्ये भरपूर आहेत, जसं की जिथं गेलं तिथून आपण देव आणलेला आहे. का असे म्हटलं तर एका ठिकाणाहून देव घेतल्यानं पाहून होत नाही, आपण जिथं गेलं ना तिथून देव आणला तर देव आपल्या संग आल्यावानी. आणि तसे देव जे आहेत ते भरपूर जिथं मी गेलेली तिथून देव आणलेले आहेत. आणि सकाळची पूजा करायला नक्की अर्धा-1 घंट्याच्या वर लागतोय. आणि मग पूजा असं सणावाराचं तर घंटा बरोबर 1 घंटा तर लागतेच पूजाला. तर चला, सकाळची पूजा जी आहे ते रोजचीच असती. फक्त ज्या दिवशी सकाळी जर कधी नॉनव्हेज वगैरे आणलं आणि ते हातबीत लागला तरच माझी पूजा नाही होत. नाही तर मी त्यांनी आणायला गेले त्याच्या आधीच माझी पूजा करून घेत असते. 1 दिवस पण पूजा नाही केली ना, आणि दिवा नाही लावला तर घरामध्ये बिलकुल करमत नाही. आणि मी किती अडचण राहू, कोणत्या गावाला जायचं असलं तरी मी पूजा केल्याशिवाय जातच नाही. तर चला, सकाळची पूजा झाली ना, पूजा झाली की मग करायचं आहे स्वयंपाक. आणि जसं की थोडासा आवराआवरी सगळी झालेली. तर चला,
चला मी भाजी फोडणी दिली ना, आता जे आहे मला चमकुरीच्या वड्या करायच्या, ज्याच्यासाठी काही नाही, थोडंसं लसण, हळद, मीठ, जिऱ्याची पावडर आणि लाल थोडंसं तिखट टाकलेले. आणि आता पातळ पीठ लावून घ्यायचं आहे, जसं की आपलं भज्याचं लावतं तसं नाही, एकदम पातळ आणि एकदम कुरकुरीत अशा आपल्या वड्या तयार होतात. तर चला माझी भाजी पण झाली आहे, भात पण लावला आहे, वड्या पण झाल्यात, खीर पण झाली. आणि आज मला फक्त तुमच्या संग खिरीची रेसिपी शेअर करायची होती. आणि बाकीचा स्वयंपाक जे आहे ते पण आता झाला आणि फक्त आता चपात्या राहिल्यात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही ते पण कमेंटमध्ये नक्की सांगत जा. आणि आवडलं तर लाईक करीत जा, कमेंट करीत जा. आणि आजचा जे दिवस होता ना, आज उपासाला मी ही स्वयंपाक केला होता, आणि तुम्ही काय केलं काय नाही ते पण सांगा. तुमच्या इकडे पाऊस कसा आहे मेन तर ते सांगा, कारण शेतकरी लोक आता इतके परेशान आहेत ना. पहिल्यांदा तर पाऊस जे म्हणलं कसं मे महिन्यापासून जे पाऊस चालू आहे की नाही आमच्या इकडं, जसं की पावसाळा लागला आहे, 15 दिवस झाले ते मे महिना लागून, तेव्हापासून पाऊस चालू आहे तर अजून पण चालू आहे. फक्त पेरणे करायला मध्ये 8-9 दिवस जरा गॅप आला होता ना. आता लोक इतके परेशान आहेत ना, जसं की त्यांना गवत वगैरे काढायचे, भरपूर गवत पण शेतामध्ये झाले. तर पाऊस कसा आहे काय नाही ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला माझ्या चपात्या पण टाकून घेतल्यात मी. आणि कसा वाटला आजचा स्वयंपाक काय नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि खिरीची रेसिपी आवडली की नाही ते पण कमेंटमध्ये सांगा. बघा घट्ट झाल्यावर कशी मस्त थिकनेस आली आपल्या खिरीला, आणि खूप छान लागते. तुम्ही अशी खीर करून बघा, सगळ्यालाच खूप आवडेल. आणि वरून जे आपण ड्रायफ्रूट टाकतात ना त्याच्यापेक्षा असं मॅश करून टाकले ना खूप छान, खूप टेस्ट भारी येते. आणि आज जे आहे आमच्या आलू टफीला, जसं की प्रत्येक सणालाच मी त्यांना काही सोडून खात नाहीत आमच्या घरची, जसं की जे बी वस्तू केली ना ते त्यांना द्यायचीच. तर मी आता ह्यांना खीर आणि चपाती टाकली, गरम गरम देवाला निवद पण दाखवला. निवद दाखवला की मी ह्यांना टाकलं. ह्याचे जे भांडे की नाही आज ह्यानं घासायला टाकले, आणि आता मला स्वयंपाक करायचा होता म्हणून मी त्याची प्लेट घासली नाही, म्हणून मला त्याला खाली ठेवायला लावलं. आणि सगळा स्वयंपाक जे आहे ना देवाला निवेद वगैरे पण दाखवून झाले. बघा असं झालं आहे माझा आजचा